ओम नमः शिवाय। साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत। सनातन धर्माची सेवा म्हणून मी आज गणपती साधना सांगणार आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। ओम श्री गुरुवे नमः। गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे। आध्यात्मिक वातावरण आहे। तर या आध्यात्मिक वातावरणात गणपती बाप्पाची साधना कशी करायची हे आपण जाणून घेणार आहोत। गणपती बाप्पा हे मूलाधार चक्राचे देवता आहेत। मूलाधार चक्रावरती आणि लम या अक्षरावरती ध्यान केंद्रित करून तुम्ही ध्यानाची साधना करू शकता। तुम्हाला जर स्तोत्राची साधना करायची असेल तर गणपती बाप्पाचे आवडते स्तोत्र आहे अथर्वशीर्षा। 21 वेळा आपल्याला अथर्वशीर्षा म्हणायचे आहे। ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा यापासून ते शांती मंत्रापर्यंत 10 श्लोक आहेत। हे 10 श्लोक 21 वेळा म्हणायचे आणि फलश्रुती जी आहे ती एकदा म्हणायची। अशा प्रकारे आपण अथर्वशीर्षाची साधना करू शकतो। त्यानंतर जर लहान मुलांकडून आपल्याला साधना करून घ्यायची असेल तर नारदीय गणपती स्तोत्र प्रणम्य शिरसा देवम हे स्तोत्र तुम्ही मुलांकडून दररोज 12 वेळा म्हणून घेऊ शकता। या प्रकारे लहान मुलांची देखील साधना करून घेऊ शकता तुम्ही। आता माता गौरीची साधना कशी करायची? तर माता गौरीची साधना करण्यासाठी 3 वेळा तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणू शकता। ही साधना करताना काही नियम आहे का? तर हो, अगदी सोपे नियम आहेत। तुम्ही साधना करण्या अगोदर आसन घेऊन बसा, दिवा लावा, अगरबत्ती लावा, पाणी घ्या आणि ही साधना तुम्ही करा। त्यानंतर जे पाणी असते ते तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता, घरातल्यांना देऊ शकता। जर तुमच्या घरामध्ये गौरी गणपती नसतील तर काय करायचे? तर तुम्ही देवघरात बसून ही साधना करू शकता। तर ही जी साधना आपण आज घेतली आहे ही साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि इथेच हा व्हिडिओ थांबवते। झालेल्या साधनेला मी पूर्णाहुती देते। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम नमः शिवाय। जर तुम्हाला आणखीन काही साधना हव्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर या साधनेसाठी लाईक करा, शेअर